एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज धुळ्यात सभा होते। धुळे लोकसभा मतदारसंघातले उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी ही सभा होते। हिना गावित आता सध्या प्रचाराला संबोधित करतात। तेव्हा थेट आपण गेलेलो आहोत धुळ्यात। ज्या माता भगिनी आहेत त्या भरपूर बचत गट वगैरे आपल्या इकडे सुरू असतात आणि बचत गटांचं काम हे आपल्या या नंदुरबार लोकसभा क्षेत्रात खूप चांगल्या रीतीने सुरू आहे। खूप चांगल्या रीतीने आमच्या महिला वेगवेगळे वस्तू तयार करतात, वेगवेगळ्या कला आमच्या इथल्या माता भगिनींना आहेत आणि त्यासाठी देखील आपण बराच निधी हा आमच्या या माता भगिनींपर्यंत आणू आणि नक्कीच पुढच्या काळात आमच्या माता भगिनींना त्याचा फायदा होईल। त्या देखील दोन पैसे कमवू शकतात आणि त्यांना देखील पुढच्या काळामध्ये चांगलं त्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात आणि एक कुटुंबाला त्यांनी जर चांगलं हे काम केलं तर संपूर्ण कुटुंबाची टोटल इन्कम वाढते आणि पुढच्या काळात नक्कीच त्यांना देखील फायदा होईल। एक महिला असल्या कारणाने मी महिलांचे प्रश्न खूप चांगल्या रीतीने जाणून आहे, त्यांच्या समस्या मला माहिती आहे आणि म्हणून आमच्या महिलांचे प्रश्न मी पुढच्या काळात नक्कीच सोडवेन हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। एक तरुण असल्यामुळे आमच्या तरुणांचे प्रश्न मला माहिती आहे आणि म्हणून पुढच्या काळात मी आमच्या या तरुण बांधवांचे प्रश्न देखील सोडवेन। मी डॉक्टर आहे आणि म्हणून मी वेगवेगळे आरोग्य शिबिर घेतले। आरोग्य शिबिर घेतल्यानंतर जे आमचे वयोवृद्ध आजोबा आज्या आहेत त्यांचे वेगवेगळे डोळ्यांचे ऑपरेशन केले, वेगवेगळे त्यांना उपचार दिले, ट्रीटमेंट दिले आणि त्या दृष्टीने नक्कीच त्यांना फायदा झाला आहे आणि म्हणून या संपूर्ण तमाम नंदुरबारच्या जनतेचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे आणि तो असाच असणार हीच मी अपेक्षा बाळगते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।